तिच्या डोळ्यावर अंधाळी आली आहे, कोस टाकत नाही का. सगळ्यात सुरुवात तिच्या डोळ्यापासून, तिच्या डोळ्यावर पूर्ण अंधाळी येऊ नये कोस आल्यामुळं, म्हणून ते तिला दिसत नाही बरोबर, म्हणून ते कुठं काही तिला काही समजत नाही. पूर्ण कोशी येऊन दिसून आलं तिला. तिला दिसत नाही बरोबर, दिसत नाही तिला. धामण आहे, रॅट स्नेक. उद्या परवा कोस टाकल्यावर जेवणात पण भाऊ परते सापडतच नाही. हो आता तिच्या डोळ्याची कोस साफ करून देतो पहिले. काहीतरी मदत करावं लागेल ना. ती जरा 3 पेटीवर 2-3 पेटीमध्ये होती. एक भोली सपाटी आहे, दिसत नाही तिला. डोळे तर पुरे ब्लॉक झाले का. हा दिसत नाही म्हणून तिला समजत नाही कुठं जाऊ का करू, म्हणून ते जसं दिल तिकडे रस्ता भेटत आहे. तिला थोडं जर दिसलं असतं ना तर ते पळून गेली असते, पळून गेली असते. तिला माहिती आता उचललं म्हणून. ते बघ कोस सोडत 2 दिवसांनी टाकतेच ते कोस. तसं नसते, नाही टाइम नाही लागत तिला कोस टाकाली. हे जे निघून आहे ना, हे एखाद्या काठीमध्ये किंवा ती अशी जागा पाहिजे खरपूस जिथे हे लटकून जाईल. जिथं लटकली मग ती अंग घासत घासत ती सगळी कोस काढून टाकते. आता तिला काही इथं जागा नाही भेटली, असं काठी वाटीत जरी गेली ना ते टाकण्याचा प्रयत्न केला, थोडस अटकवली. नाही तसं काही होत नाही, ती पूर्णच येऊन गेली, तिला दिसतच नाही. काला तुरी तू लावते का, तुरी लावते रे. हा तुरी का काय होय, तोर होय ना, गवर लावते. चावण्याचा प्रयत्न करतच नाही ना. नाही काहीच नाही, पूर्ण नॉर्मल शांत आहे. तशी खूप कमी चावते म्हणा. 6 फुटावर फवारा गिवारा मारते. डोळे पॉश करून टाकू आधी, तिला थोडंसं बरं वाटतं. पूर्ण डोळे ब्लॉक झाली का. त्याच्यामुळे तिला दिसत नाही. थांब रे, त्रास होईल. अशी इकडे इकडे. हा, एवढी सगळं जाडं जाडं कोस येऊ नये, बरोबर आहे का. दिसन तिले एवढा मोठा तिच्या डोळ्यावर कोशीचा एक तुकडा येऊन बसला. तिला फरक दिसून का, त्याच्यामुळे ते पूर्ण अनबॅलन्स होऊन गेली. कुठं जाऊ का करू तिला समजत नाही. तुम्ही थोडी दूर होऊन जाते. आता दिसत आहे तिला थोडं थोडं, त्याच्यामुळे ते तनफन तनफन करू नका. एका साईडचं पुन्हा काढलं म्हणजे पुन्हा बाबा सोडल्याबरोबर हल्ली करायची. आता दिसत आहे तिला, आता डोळे पॉज झाले त्याच्यामुळं.
असं आम्ही वारवलो. तुम्ही थोडे मागं मागं होऊन जा. एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे, एका डोळ्याचं राहिला आहे. सदू जिगरस लागतो. एवढं उठवलं एवढं डोंगरापासून असं. आता ह्या एक डोळ्या साईडचा आता झाली ती क्लिअर. ठीक आहे. तिकडे थोडंसं काय संगत नाही. आता तिला दिसत आहे. आता ते सन 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 राहिली सुईली काढून घेतो ना इकडून. पहिलं नाही करी अशी नाही पूर्ण आंधळी झाली होती ना ते. आता बरोबर तिला समजत आहे, दिसते तर. आपल्याकडून होती तेवढी आपण काढून घ्यायची बरोबर. कारण कोस टाकल्यानंतर तिला ते लागलूक झालेली नाही का सगळं काही बॅक्टेरिया वगैरे त्याच्यावर जेवढे काही रोग राहते सगळे निघून जाते. त्याच्यामुळं टेन्शन नाही राहत. ती सोडून इकडंच. हो तिकडे चंद्र. रेस्क्यू झाली तर इकडे रिलीज करायची आहे आपल्याला. इकडे वावरण पण इच्छा डोळे साफ झाले त्याच्यामुळे काय आता टेन्शन नाही. ती इकडे तिकडे जाऊ येऊ शकते. ठिकाणी असं नाही का लागून आहे. हे बघ इथे लागून आहे. हे बघ, खूप सगळे हे आहे. जशी ते पूर्ण कोस टाकून नाही वाली काढून टाकून नांगाची मग ती पूर्ण पॉश होऊन जाईल, निरोगी होऊन जाईल पूर्ण. पद्धतशीर फिमेल आहे. हा पिवळी सर दिसते ना. मेल कसा थोडाफार गवळ्यासारखा दिसते, म्हणजे काळपट नाही का. जा कुठे आता इकडे सोडून देऊ. सोडा. हे प्रतीक आहे ना तू. अशी काटेची आणि टाकू म्हणजे नाही का थोडं तिथे सपोर्ट होऊन जाईल कोस काढायला. काऊन रे बा जायची इच्छा नाही आहे का. जा जा. हो हां ती थोडी रोगी असल्यासारखी आहे. आता तिला त्रास आहे नाही कोस काढत आहे तर त्याच्यामुळं जाईन आरामात. डोळे पॉज झाले ना तर काही टेन्शन नाही. ते पूर्णपणे कोशी येऊ नये पूर्णपणे. त्याच्यामुळे ती अशी थांब करू ना. तिला थोडी वेगळ्या याच्यात ठेवू का, खाली जाऊन ठेवून देऊ का तेवढ्यात, आहे की नाही. म्हणजे मग टेन्शन नाही राहत. ते आरामात काढून टाका. हे बघ थोडी तरतरीत आली आता. आपण जसे डोळे पॉश केल्याबरोबर हां असे अटकावा पाहिजे ते.
कुठं अटकली रे बा. चल या इथं टाकून देतो. हा काड्यावर टाकली म्हणजे ती सपोर्ट होतो. इथं टाकून देतो. याच्यात हो काट्या खूप आहे. हो. बस ते सतत पोळायला लागते. ठीक आहे ना. थोडं वेळ थांबून ते आणि मग ॲटोमॅटिकच नाही का चालायला लागते. हे बघ स्पीड वाढली आता. तुला दिसत आहे ना खूप झाला तेवढं म्हणजे दिसत.